हो मंडळी, राम राम मंडळी. आता मी कुठं आहे वळका बरं, वळका की कुठं आहे? अहो हाय मी आता बैल बाजारात, म्हणजे जनावरांचा बाजार आहे ना. आठवड्याला या ठिकाणी का नाही अशी पंचक्रोशीतली मंडळी सगळी शेतकरी आपली जनावरं या बैल बाजारात इकायला आणते ती. पण मंडळी कसं आहे माहितीये का, यंदा का नाही ही संख्या जरा जास्त वाढलेली दिसायला लागली. त्याचं बी एक कारण आहे. कारण कसं की हाय दुष्काळ पडायला लागलाय, चारा नाही जनावरांना, मग ठेवून काय करायचं दावणीचा बैला. म्हणून जीवावर दगड ठेवून ही सगळी शेतकरी मंडळी इथं बैल काय आले. खरंय का? बरोबर बरोबर. गुरावर दगड ठेवलाय. हो बरोबर आहे. कुठीचा बैल इकायचा पटतय का? नाही पटना आता इलाज नाही त्याला. चारा नाही काय नाही, काय करणार. 3-3 वार जरी आपण बैल फिरले तरी एक बैल इकत नाही. त्यासाठी काय करा, 2-3 बैल जरी आणले तरी 8-8 दिवस आम्हाला फिरून न्यावं लागले. एक खुटीचा ढोर इकायचा मग लढू येते, मात्र आम्ही 4-4 बैल आणून इथं दावणीला बांधाले. काय सांगावं, सरकार तर आमचा तालुका वगळून टाकून दिला. तुमचं काय इकायला आले? बैल इकायला आले ते का? काय भावला, काय तुमच्या किंमत बैलांची लावली? बैलाची किंमत होती 70,000 रुपये. 70,000? कितीला मागते ती? 30,000 रुपयाला मागतात आता. 30,000 ला मागते. बर इकडे या. तुम्ही काय इकायला आणले? म्हैस आणली होती. म्हैस आणली का? दुपती म्हैस आहे? हो दुपटी म्हैस. आता याची म्हैस यायची म्हैस आहे का? बर कितीला ऐकताय? 50 असले तर 30 ला मागाली, 35 ला. बस दुपती म्हैस 30 ला मागते ते. हो पटतंय का जीवाला? पटना. अरे काय करा पुढे आता, ना इला नाही, चारा नाही, काही नाही, काय करा. बर इकडे येऊया. मंडळी तुम्ही काय आणलं इकायला? गोर आणला सर, बैल आणला, इकलाय. बैल आणलाय का? बर काय? 30,000चा 20,000ला इकला. 30,000चा 20,000ला इकला. 10,000 तोट्यात. हो गेल्या वर्षी 25,000ला घेतलेला होता ते. येच आहेत बैल इथं, ते पलीकडे बसलेला. ही 20 ला इकला. हो. बर चाचा, क्या लाया आपने बेचने को? बेचने के ऐसे बैलन लाए थे, कोई खरीदारी नहीं है साहब। बैला लाए, खरीदारी नहीं? नहीं है नहीं। कितने को बेचने हैं? बेचने का 40 को तो 30 कुछ मांग रहे, 25 कुछ मांग रहे, कोई लेवाल नहीं है। क्यों नहीं है? तो वो पैसा ही नहीं है शेतकरी के पास, क्या करेंगे? अच्छा, क्यों लाया इधर बेचने को? मेरे तो चारे को कम है, चारा नहीं है, चारा नहीं है, दुष्काळ है. दुष्काळ है. लागत लागा लागली 5,000 वावरामध्ये, 4,000चा सोयाबीन व्हावा लागला, तो कुठून भरपूर काय खावा काय नाही. शेतकऱ्याने काय मरून जावं का? रोज 400-500 खर्च आहे, घरचा लेकराचा, शाळाचा खर्च आहे, जेवणाचा खर्च आहे, किताब तख्त्या त्याला काहीच नाही त्याच्यामध्ये. कागदी मेळ आणि हाती केळा आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ केलो असं म्हणत आहेत, पण कुठलंच कर्ज माफ झालेलं नाहीये. रस्ते नाही आहेत, पाणी नाही आहे, शेतकऱ्याला भरपूर पाण्याचा प्रश्न आहे, पिण्यासाठी पाणी बिलकुल नाही आहे. कर्जमाफी काय झाली का? कर्जमाफी काही झालं नाही साहेब, अजून काही नाही झालं नाही, काही नाही कर्जमाफी सध्या त्याला काही नाही, फक्त झाली म्हणतात सर, अजून काही कर्जमाफी नाही. इतकं आहे तर अजून तर काहीच नाही. आमची 1.5 लाख होती, 1.5 लाख होती, आम्ही भरल्या. कसे भरल्या? आमचा ऊस गेल्यामुळं आमचं ते काय झालं, रिन्यू झालं म्हणजे आम्हाला घाटा झाला की हो. आता ते काय करतात, थकबाकीमध्ये त्याला माफ केलं, आमचं का नाही माफ केलं? आम्ही का भरून काय घाटा केला काय? ऊस गेलेले 4-4 वर्ष पैसे आले नाहीत. 4 वर्षाचे पैसे नाही. शेतकरी शुगर फॅक्टरीचे ऊस आता मी स्वतः वसंत देशमुख आहो, स्वतः ऊस तोडला, आणखी पैशाचं नाव नाही, गाव नाही, कोणतं सरकार बघाय नाही, ते कारखानेवाला नाही. जेव्हा सरकार करेल ते करील म्हणा. सरकार केव्हा करणार आहे? विश्वास आहे का सरकारवर? विश्वास 100% केव्हा करणार आहे का? माणसा जीव दिल्यावर देणार आहे काय? देणार आहे, कारवाई चालू आहे म्हणाले. आएंगे म्हणाले सरकार. आमचे आजचे दिन कब आते हे मालूम नाही सर. आजचे दिन आएंगे म्हणाले. सगळ्या शेतकऱ्याला येडं काढले लोक सरकारनं. आणि जे काही नवीन अर्थसंकल्पामध्ये शासनानं असं घोषित केलं की बाबा आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देऊ, ते तरी शासनानं करावं. नसतं असंच गांधराची पुंगी असं करू नये शेतकऱ्यासोबत. 7,000 पुरी होय ना, हमी भाव पाहिजे. हमी भाव पाहिजे, मेन हमी भाव द्या. हा, तरी हमी भाव देत नाही सरकार, फक्त आश्वासन तेवढं देते. मोदी का गांधी, कल काय राहील? नाही, गांधीचाच राहील सर. कसं तुमचा कल? गांधी. बरं, काय वाटतंय तुम्हाला? गांधी. गरिबासाठी केलं, घरकुल दिले, सगळं काम केलं. मोदी वन मॅन आहे. फक्त 60 महिने मागितले होते, मोदीला 60 वर्ष द्यावं या देशानं, तरच आपला भारत देश पुढे जाईल. चूक म्हणजे कर्ज माफ करतो म्हणलं, हा केलं नाही, हा अजिबात केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस चांगला आम्हाला. मंडळी कसं आहे का नाही, आता आहे आपण मुदखेड मध्ये आणि या बैल बाजारात आलतो आहे का नाही.
इथं दावणीला लावलेला, दावणीचा जो बैल आहे घरचा खुटीला लावलेला, ती इकायला आले ती मंडळी. खरं तर बैल इकणं म्हणजे आपली संपत्ती इकण्यासारखं आहे बघा शेतकऱ्यासाठी. पण मंडळी काय करता आता, वरनं पाऊस पडना, चारा येना, सरकार मदत करना असं शेतकरी सगळी म्हणायला लागले ती, कारण ही सगळी सामान्य जनता आहे. बरं मंडळी, आता तुमच्या गावाला यायला लागलोय, कारण मी आहे कॉमन मॅन आणि तुम्ही बी आहे कॉमन मॅन. जरा भेट घेतो तुमची, आलोच तुमच्या गावाला.